आपण ऐकत आहात रसिक कथा. बाहेरचे सगळे पेशंट्स संपले आणि तिनं सुटकेचा श्वास सोडला. खरं तर आज तिचं कामात अजिबात लक्ष नव्हतं, पण गर्दी भरपूर होती. सवयीनं ती रोग्याला तपासत होती, प्रश्न विचारत होती, कंपाऊंडरला औषधं बनवायला सांगत होती. शक्य असतं तर ती आज दवाखान्यात येणारच नव्हती, पण 1-2 पेशंट्सकडच्या व्हिजिट्स आवश्यक होत्या. सगळे रोगी बाजूच्या झोपडपट्टीतले. त्यांच्यामुळेच तिचा दवाखाना चालत होता आणि त्या झोपडपट्टीमुळेच तिच्या आयुष्याचा खेळ होऊन बसला होता. तिनं हताश झाल्यासारखी खुर्चीवर मान टाकली. कुठल्या मुहूर्तावर आपण ही जागा दवाखान्यासाठी घेतली असं तिला झालं होतं. घरच्यांनी, नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी परोपरीनं झोपडपट्टीजवळच्या जागेचे तोटे समजावून दिले होते. पण आपल्याला समाजसेवेचं खूळ लागलं होतं ना. काय ठरवलं होतं आणि काय झालं. आता तर पश्चातापाची वेळ देखील टळून गेली होती. डॉक्टर? कंपाऊंडर कंटाळला होता. पेशंट्स संपले तरी डॉक्टर आपल्या खुर्चीतच. दवाखाना बंद केल्याखेरीज त्याची सुटका होणार नव्हती. अखेर न राहून त्यानं हाक मारलीच. ती भानावर आली. निघायला हवंच होतं. तिनं केसांवरून हात फिरवला, पर्स उचलली. कुलूप नीट लावा, तिनं सवयीनं सांगितलं. घराशी पोचल्यावर तिनं 2-3 वेळा बेल वाजवली, पण दार उघडायला कुणी आलं नाही. जवळच्या किल्लीनं तिनं कुलूप उघडलं. तिचा अंदाज खरा ठरला. शिवराम लिनोलियमवर अस्ताव्यस्तपणे घोरत पडला होता. तिला त्याच्याकडे बघवेना. जवळजवळ 1 वाजायला आला होता, पण रात्रभर त्या वच्चीबरोबर गोंधळ घालून आता रात्रीची झोप शिवराम पूर्ण करत होता. ती बया कुठं दिसत नव्हती. तेवढ्यात बाथरूमचं दार वाजलं. पाठोपाठ वच्ची हॉलमध्ये आली. बहुधा आंघोळ उरकली असावी. अंगावर कालचीच साडी होती, म्हणजे निदान आपल्या कपड्यांना हात लावला नसावा. पण तसं नव्हतं. तिच्या मनातले विचार ओळखल्याप्रमाणे वच्ची म्हणाली, तुझी साडी नेसून बघितली म्या. लय सुळसुळीत. पदर बी टिक्कना डोकीवर. काष्टा बी घालता येईना. पदर सारखा घसरून आम्हाला कसं चालल. चाय मातर करून घेतली, निस्त्या दुधाची, बासुंदीवानी गोड. शिवराम म्हणला, काय पण कर, समद तुझंच हाय. तुझ्या बापाचं राज्य आहे. विजू तोंडातल्या तोंडात पुटपुटली. शी, अशी भाषा? आपणही किती खालच्या पातळीवरून विचार करायला लागलोय. तिला स्वतःचीच शरम वाटली. झोपलेल्या शिवरामकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकून ती बेडरूमकडे वळली. ए डॉक्टरनी, मागून वच्छीची हाक आली. मी जाते, सांभाळ आपला नवरा, ती हसत म्हणाली. तिचं ते निर्लज्ज हसणं ऐकून विजूच्या अंगातून संतापाची तीव्र लहर उसळली. चालती हो, ती ओरडली. वच्छी तशीच हसत निघून गेली. एका रस्त्यावरच्या पोरीनं आपली चेष्टा करावी? इतक्या वाया गेलो आपण. स्वतःचंच नेहमी खरं करणाऱ्या आपण, वैद्यकशास्त्राची पदवी घेतलेली आणि पाट्याला टाकी लावणाऱ्या एका पोरीनं आपला अपमान करावा? तिला स्वतःचा संताप आला. त्या निष्फळ संतापापोटी घसा दाटून आला. डोळ्यात साचू पाहणारं पाणी निग्रहानं परतवून लावत ती बेडवर पडून राहिली. आपण कुठून कुठे आलो याचा आढावा घेत. दवाखान्याची ही जागा तिनं पसंत केली तेव्हा सगळ्यांनी कडाडून विरोध केला, पण तिनं ऐकलं नाही. ही झोपडपट्टीतली माणसं फार त्रासदायक असतात. तुझ्याकडून फुकट औषधं उकळतील आणि पैसे मागितलेस तर दादागिरी करतील. काही होणार नाही. अशा लोकांना सहानुभूती हवी असते. थोडं त्यांच्यातलंच होऊन त्यांच्याशी गोड बोललं की वळणावर येतील. मी करेन व्यवस्थित हँडल त्यांना. केवढा आत्मविश्वास होता. थोडं त्यांच्यातलं होता होता मी त्या गाळात इतकी रुतले की आता सुटका नाही. पहिले 15-20 दिवस बरे गेले. रोज एखाद दुसरा पेशंट येत होता. सुरुवात म्हणून ठीक होतं. नवीन दवाखाना उघडला की असं होणारच हे गृहीत धरूनच तिनं फक्त संध्याकाळीच दवाखान्याची वेळ ठेवली. हळूहळू पेशंट्सची संख्या वाढते असं वाटल्यावर तिनं सकाळी देखील दवाखाना उघडायला सुरुवात केली. तिचे आई वडील फारसे खुश नव्हते, पण तिचा मात्र आत्मविश्वास वाढला होता. एका रात्री तिच्या या आत्मविश्वासाला किंचित हादरवणारी एक घटना घडली. त्या रात्री तिनं दवाखान्याला कुलूप घातलं तेव्हा कंपाऊंडर नव्हता. आपल्या स्कूटरच्या दिशेनं तिनं 2 पावलं टाकली न टाकली तोच एक पिऊन तर्र झालेला माणूस तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तोंडानं अचकट विचकट बरळत त्यानं तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. ती या आकस्मिक प्रकारामुळे घाबरून गेली. त्याचा हात जोरानं झिडकारून तिनं मदतीच्या अपेक्षेनं आजूबाजूला बघितलं. थोड्या अंतरावरचं किराणा मालाचं दुकान बंद झालं होतं. बाजूचा पान बिडीवाला निर्विकारपणे या प्रकाराकडे बघत होता. जवळच्याच एका झोपडपट्टीच्या बाजेवर बसलेले 5-6 पुरुष हा सगळा करमणुकीचा कार्यक्रम चाललाय अशा थाटात भाष्य ठोकत होते. लडकी में दम बहुत है, एक म्हणाला. लगता तो ऐसे ही है, दुसऱ्यानं तिला न्याहाळत दुजोरा दिला. त्या बोलण्यानं प्रोत्साहित होऊन त्या दारुड्यानं पुन्हा पुढे पाऊल टाकलं.
पण आता ती सावध झाली होती. इथे आपला बचाव आपणच करायला हवा हे तिनं ओळखलं. तो दारुड्या इतका प्यायलेला होता की त्याचे पाय एका जागी स्थिर राहत नव्हते. अशा वेळी त्याच्यात प्रतिकार करण्याची शक्ती नसणार हे ओळखून सगळा धीर एकवटून तिनं त्याच्या थोबाडीत मारली. बाजेवरचं टोळकं एकदम गप्प झालं. तो दारुडाही चकित झाला होता. त्याची दारू थोडीफार उतरलीही असावी. त्याच्या या अवस्थेचा फायदा घेऊन तिनं स्कूटर स्टार्ट केली. घरी तिनं या प्रकाराची वाच्यता केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हा त्या प्रसंगाचं तिच्या मनावर सावट होतंच. पण या ठिकाणी असे थोडेफार प्रकार घडणारच, आपण सावध असलं म्हणजे झालं असंच तिनं ठरवलं. दवाखान्याच्या आसपास बऱ्याच इमारती झाल्या होत्या. वस्ती वाढत होती. तिथलेही पेशंट्स हल्ली येत होते. आज झोपडपट्टीतलं मात्र कुणीच फिरकलं नाही. कालच्या प्रसंगाचा याच्याशी संबंध असावा अशी तिला शंका आली. तिनं हसून मान उडवली. इथल्या कितीतरी बायका आणि लहान मुलं तिचे पेशंट्स होते. 4 दिवसांनी येतील आपोआप. पण तिचा अंदाज खोटा ठरला. दुसऱ्या दिवशी कुणीतरी तिच्या स्कूटरचं चाक पंक्चर करून ठेवलेलं होतं. सुदैवानं जवळपासच एक गॅरेज होतं. तिनं ते दुरुस्त करून घेतलं. नंतर हळूहळू त्या लोकांनी तिला त्रास देण्याचा चंगच बांधला. एका सकाळी तिनं पाहिलं तिच्या दवाखान्याच्या पायऱ्यांभोवती झोपडपट्टीतल्या मुलांनी प्रातर्विधी करून ठेवला होता. अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती. बाजूच्या सोसायटीत येणाऱ्या जमादाराकडून तिनं स्वच्छता करून घेतली. आता तिच्या लक्षात आलं होतं ती थप्पड तिला खूपच महाग पडणार आहे. तिनं हिमतीनं सामना द्यायचं ठरवलं. ती रोज 2ही वेळेला दवाखान्यात जात राहिली. ते लोक तिचं धारिष्ट्य बघून चकित झाले. मग त्यांनी थोडी पुढची पावलं उचलली. तिच्या येण्या जाण्याच्या वाटेवर उभं राहून अश्लील बोलणं सुरू केलं. लहान मुलांना दवाखान्यावर दगड मारायला उद्युक्त केलं जायचं. झोपडपट्टीतल्या बायका याच्या विरुद्ध असाव्यात असा तिचा अंदाज होता. तो खराही होता, पण त्या बायका तिला काही मदत करू शकत नव्हत्या हेही तितकंच खरं होतं. शेजारचा वाणी स्वतःच्या जीवाला आणि दुकानाला जपून होता. त्यानं तिला सल्ला दिला, ही माणसं ऐकायची नाहीत. पोलीस कंप्लेंट केली तर जास्तच त्रास होईल. शक्य असेल तर दवाखानाच हलवा. मी तर सांगीन तुम्ही जाच इथून. एकदा शत्रुत्व घेतलं की ऐकायचे नाहीत ते अडाणी लोक. नाहीतर असं करा, त्यांच्या दादाला भेटा. त्याला हे थांबवण्याची विनंती करा. बघा काम झालं तर. कोण त्यांचा दादा? अजून तुम्हाला ठाऊक नाही? तुम्ही स्कूटर ज्या गॅरेजमध्ये नेता तिथेच काम करतो तो. नाव काय? शिवराम. एके दिवशी त्या लोकांची मुद्दाम स्पर्श करण्यापर्यंत मजल गेली तेव्हा मात्र तिनं त्या दादाला भेटायचं ठरवलं. शिवराम नावाचं कुणी आहे का इथे? तिनं गॅरेजवर येऊन विचारलं. पलीकडे एका मोटरसायकलचं काम करणाऱ्या माणसानं मान वर करून तिच्याकडे बघितलं. हातातलं काम थांबवून तो समोर आला. तो एक चांगला धट्टाकट्टा तरुण होता. माझं नाव शिवराम. काय काम होतं? इथून थोडं बाजूला याल तर बरं होईल. इतरांना ऐकू जाणार नाही एवढ्या अंतरावर गेल्यावर तिनं त्याला विचारलं, तुम्ही याच झोपडपट्टीत राहता? हो. मला ओळखता? हो. सध्या इथे काय चाललंय ते माहिती आहे? थोडंफार. तो जेवढ्याच तेवढं उत्तर देत होता. तुम्ही त्यावर काही इलाज करू शकाल का? मी काय करणार? का? या झोपडपट्टीवर तुमचा बराच वचक आहे असं ऐकलंय मी. खरं आहे ते. मग एका एकट्या स्त्रीला इतके सगळे मिळून गेले 8-10 दिवस छळतायत हे उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलात तुम्ही? मी इथे दवाखाना घातला तो तुमच्या भल्यासाठी. ते सांगू नका. तुम्ही पैसे घेता की औषधाचे? घेणारच. मी काही धर्मादाय दवाखाना घातला नाहीये. तुम्हा लोकांना झेपतील एवढेच पैसे आकारते मी. चांगल्या सधन वस्तीत दवाखाना उघडून भरमसाठ पैसे मी अजूनही मिळवू शकते. अगदी नाईलाजच झाला तर मी जाईनही, पण शक्यतो तुम्ही सगळं मिटवून टाकावं अशी माझी इच्छा आहे. त्या शंकर्याला मारलंत तुम्ही. मग काय करायला हवं तुम्ही? आजूबाजूचे लोक नुसते तमाशा बघत होते. माझ्या जागी त्यांच्यातल्या एखाद्याची बहीण असती तर त्यांनी असंच केलं असतं का? ठीक आहे, बघतो मी सांगून. दुसऱ्या दिवसापासून सगळं एकदम बंद झालं. पुन्हा पेशंट्सची गर्दी वाढू लागली. शिवराम तिथला दादा असावा याची तिला आता खात्री पटली. सगळं सुरळीत झालं. 4 दिवसांनी शिवराम तिच्या दवाखान्यात आला. काय डॉक्टरीण बाई, आता काही त्रास नाही ना? त्यानं विचारलं. अजिबात नाही. तुमचे कसे आभार मानावे कळतच नाही, ती मनापासून म्हणाली. आभार कसले हो, ड्युटी केली आपण. तो खुश होत म्हणाला. थोडा वेळ बसून तो निघून गेला. नंतर हळूहळू त्याच्या चक्रा वाढू लागल्या. तो येऊनच बसायचा. त्यामुळे तिलाही काहीतरी विषय काढून बोलणं भाग पडायचं. किती शिकलात तुम्ही? मॅट्रिक झालो की, त्यानं आयटीत सांगितलं. अरे वा, ती हसत म्हणाली. नाही म्हणजे तसा पास नाही झालो, पण तिथवर पोचलो. 2दा नापास झालो. म्हटलं बस झालं. शिकून तरी कुठं ऑफिसात नोकरी करायची आहे? का बरं?
अहो, एवढे डिग्र्या घेतलेले बेकार लोक माझ्या माहितीतले आहेत. काही तर दोस्तच आहेत आपले. ते सगळे तुमच्यासारखे मोठ्या घरातले, इज्जतवाले. म्हणजे दुसरं कुठलं काम करायला साल्यांना लाजा वाटतात. त्यापेक्षा आपलं बरं. रोजच्या रोज पैसे मिळतात, दिवसभर घाम गाळतो, संध्याकाळी खिसा भरलेला. कधी आकडा लागला तर पैसे संपेपर्यंत नुसती चैन करायची. पैसे संपले की पुन्हा कामावर हजर. कामावर घेतात पुन्हा तुम्हाला? मग आपलं कामच तसं आहे. रिक्षा, स्कूटर काय, ट्रक काय, नाहीतर मर्सिडीज का असना, आपल्या हातात आली की एकदम तंदुरुस्त होऊन जाते. तुम्ही माणसांच्या डॉक्टर, मी गाड्यांचा डॉक्टर. स्वतःच्या विनोदावर खुश होऊन मोठ्यांदा हसला. बोलणं बरंच शुद्ध आहे तुमचं. धंद्यामुळं मोठ्या लोकांच्या ओळखी होतात. शाळेतले काही मित्र ब्राह्मण होते, त्यामुळे सुधारली भाषा आपोआप. स्वतःचा मोठेपणा सांगण्याची त्याची सवय तिच्या लक्षात आली. त्याच्यामुळे आपलं इथं संरक्षण होत असलं तरी हा माणूस वरून वाटतो तेवढा सरळ नाही असं तिला वाटत होतं. त्याचं दवाखान्यात येणं वाढत होतं, पण ती त्याला सरळ सरळ झिडकारू शकत नव्हती. त्याच्याशी वाईटपणा घेण्यात अर्थ नव्हता. नुसता गप्पा मारत बसतो तोपर्यंत ठीक आहे असा तिनं विचार केला. डॉक्टर, बोला. माझं पोरगं बेशुद्ध होऊन पडलं या. अरे, मग लगेच इकडे नाही का आणायचं? झोपडपट्टीतल्या विजिट्स ती शक्यतो टाळतच होती आणि आता तर 8 वाजून गेले होते. एवढ्या मोठ्या पोराला उचलून कसं आणणार? घर बी लई लांब आहे. बरं, चला. 10-15 मिनटं चालल्यानंतर त्या पेशंटचं घर आलं. घर कसलं, झोपडीच ती. झोपडपट्टीचा इतका अफाट विस्तार असेल असं तिला वाटलं नव्हतं. पेशंटवर तिनं प्राथमिक उपचार केले, पण त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला हवं असा तिनं सल्ला दिला. एव्हाना 10 वाजले होते. तिला न्यायला आलेला माणूस दवाखान्यापर्यंत पोचवायला आला, पण आता रस्ता अगदी सुनसान वाटत होता. रहदारी जवळजवळ नव्हतीच. या बाजूला तशी वस्तीही तुरळक असल्यानं ती मनातून थोडी धास्तावली होती. एवढ्यात तिला समोरून शिवराम येताना दिसला. त्यालाच तिनं विश्वासात घ्यायचं ठरवलं. काय डॉक्टरीणबाई, आज इतका उशीर? हो, सिरियस केस होती एक. आता एकट्या कशा जाणार? त्याचाच विचार करतेय. असं करा, स्कूटर इथंच ठेवा, मी रिक्षानं पोचवतो तुम्हाला. उद्या सकाळी रिक्षानंच या. 12 वाजता जाताना स्कूटर घेऊन जा. कबूल करण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. पण स्कूटर इथे राहील का? माझ्या घरापुढं उभी करतो स्कूटर. कोणाची हिंमत आहे हात लावायची? तुम्हाला पोचवून आलो की घेऊन जातो. द्या चावी. क्षणभर ती घोटाळली, पण आता माघार घेणं शक्य नव्हतं. तिनं चावी त्याच्या हातात दिली. वस्ती कमी असल्यामुळे या बाजूला रिक्षाही फारशा येत नव्हत्या. आता रात्रीचे 10 वाजून गेले होते. 15-20 मिनिटांनी सुदैवानं एक रिक्षा आली. दोघं रिक्षात बसले. बसताना शिवरामनं दोघांमध्ये जवळजवळ अंतरच ठेवलं नव्हतं. तिच्या दंडाला, मांडीला त्याचा स्पर्श होत होता. तिनं थोडं बाजूला सरकण्याचा प्रयत्न केला. सरकायला जागा नव्हती. ते लक्षात येऊन तो आणखी तिच्या बाजूला सरकला. आता तिच्या हातापायांना कंप सुटला. थंड हवेतही तिच्या कपाळावर घाम साचला. रिक्षा थांबवून धावत सुटावं असं तिला वाटू लागलं. तो अधूनमधून तिचा अंदाज घेत होता. घर जवळ आलं तेव्हा अचानक पाठीमागून हात घालून त्यानं तिला जवळ ओढलं. झटक्यासरशी दूर होण्याचा तिनं प्रयत्न केला, पण त्याची मिठी भक्कम होती. रिक्षावाला आरशातून बघत होता. जीवाच्या करारानं तिनं रिक्षा थांबवायला सांगितली आणि मागे वळून न पाहता ती घराच्या दिशेनं जवळजवळ धावत सुटली. रात्रभर तिला झोप नव्हती. सारखा त्याचा स्पर्श आठवून ती शहारत होती. हे काही वेगळंच झालं होतं. शिवरामला दुखवणं म्हणजे त्याचं शत्रुत्व घेण्यासारखं होतं. सुरुवातीपासूनच त्याच्याशी फटकून वागायला हवं होतं. तिच्या चांगुलपणाचा आता तो गैरफायदा घेणार हे स्पष्ट दिसत होतं. तो कुठल्या थरापर्यंत जाऊ शकेल याचा अंदाज लागणं कठीण होतं. त्याला घाबरून दवाखाना बंद करणं वेडेपणाचं होतं. आता तिथे चांगला तिचा जम बसला होता. शिवाय आसपास नवीन वसाहती वाढत होत्या. शिवाय दुसरी जागा घेणं एवढ्यात तरी शक्य नव्हतं. जागा घेतली तरी एवढा प्रतिसाद तिथे मिळेलच याची शाश्वती नव्हती. सध्याच्या परिस्थितीत एकच करता येण्यासारखं होतं, शक्यतो गोड बोलूनच त्याला दूर ठेवायचं. पुन्हा तो एवढा जवळ येऊ शकेल अशी परिस्थितीच निर्माण होऊ द्यायची नाही असं तिनं ठरवलं. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाण्याचा तिचा निर्णय होत नव्हता. अखेर तिनं जायचं ठरवलं. कारण ती घाबरली आहे असं त्याच्या लक्षात आलं तर कदाचित त्याची हिंमत वाढेल. त्यापेक्षा त्याच्या त्या वागण्याची दखल घेतली गेली नाही असं लक्षात आलं तर तो पुन्हा त्रास देणार नाही. शिवाय आज स्कूटरही आणायलाच हवी होती. नेहमीप्रमाणे तिनं पेशंट्स तपासले. 12 वाजायला आले. शिवराम अजून स्कूटर घेऊन आला नव्हता. 12:30च्या सुमारास तो आला. डॉक्टरीणबाई, स्कूटरमध्ये बरंच काम आहे. मला नाही वाटत, ती तुटकपणे म्हणाली. आता मेकॅनिक कोण आहे, तुम्ही का मी?
हो, पण गाडी मी चालवते, तिची कंडिशन मला ठाऊक आहे. मग मी काय खोटं बोलतोय होय? त्यानं आवेशात येऊन विचारलं. तिच्या छातीत धस्स झालं. ठीक आहे, संध्याकाळपर्यंत करून ठेवा, तिनं माघार घेत म्हटलं. एवढ्या लवकर नाही व्हायची, उद्यापर्यंत होईल. त्याचा डाव तिच्या लक्षात आला. कालच्या प्रकाराची पुनरावृत्ती करण्याचा त्याचा हेतू तिला कळला, पण ती काही बोलली नाही. त्याचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही हे मात्र तिनं पक्क ठरवलं. रात्री दवाखाना बंद करता क्षणीच तो तिच्या जवळ आला. चला, कालच्यासारखं पोचवतं की तुम्हाला? तो अर्थपूर्ण नजरेनं तिच्याकडे पाहत म्हणाला. नको, काल उशीर झाला होता म्हणून तुमच्या सोबतीची गरज होती. आत्ता 8 वाजतायत, मी जाईन एकटी. तरी तो तिच्याबरोबर चालत राहिला. समोरून येणारी एक रिक्षा त्यानं थांबवली. चला, जाईन मी, तुम्हाला त्रास कशाला? वा वा, त्या त्रास कसला? तो मुद्दाम मोठ्यानं बोलत होता, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे लागलं होतं. ती रिक्षात चढली. तुम्ही येऊ नका, रिक्षावाले, चला. अहो, नको कसं म्हणता, तुमची जबाबदारी आहे आमच्यावर, असं म्हणत त्यानं रिक्षात पाय टाकला. एवढ्या लोकांच्या देखत तमाशा नको म्हणून तिला सरकावंच लागलं. रिक्षा सुरू झाल्यावर त्यानं तिच्या अंगाभोवती हात घेऊन तिला जवळ ओढलं. तिच्या सुटण्याच्या झटपटीला काही अर्थ नव्हता. तिचा चेहरा आपल्या बाजूला जबरदस्तीनं वळवून त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले. सिगरेट नि दारूच्या संमिश्र वासानं तिला गुदमरल्यासारखं झालं. संतापानं तिच्या डोळ्यात पाणी साचलं होतं. उजव्या हातानं सगळ्या शक्तीनिशी तिनं त्याचा हात पिरगाळला. त्याची मिठी सैल होताच तिनं आपली सुटका करून घेतली. आज मात्र ती घाबरली होती. आई-वडिलांना ही गोष्ट सांगून त्यांना काळजीत टाकायचं नाही असं तिनं ठरवलं. त्यांनी तिला प्रॅक्टिसच बंद करायला सांगितली असती. आज एका मवाली माणसाला घाबरून आपलं करिअर घालवण्याची तिची तयारी नव्हती. खूप विचार केल्यावर अखेर तिनं संध्याकाळचा दवाखाना बंदच करून टाकला. फक्त सकाळी ती जात होती. 4-8 दिवसांनी ही गोष्ट शिवरामच्या लक्षात आली. मग त्यानं निराळाच पवित्रा घेतला. तो दवाखान्यात येऊन तिच्या समोरच्या खुर्चीवर बसून राहू लागला. कुणा पेशंटला तपासायचं असलं तरी त्याची उठण्याची तयारी नसायची. त्यामुळे काही पांढरपेशे सुशिक्षित पेशंट्सही तिच्याकडे यायचे बंद झाले. तिनं त्याच्याशी संधान बांधलंय असा त्यांचा ग्रह झाला. जेव्हा प्रत्यक्ष प्रॅक्टिसवर परिणाम होऊ लागला तेव्हा तिनं त्याला सरळच विचारलं, तुम्ही का त्रास देता मला? काय हवंय तुम्हाला? तुम्हाला माहीत आहे मला काय हवंय ते. ते शक्यच नाही. मला हवं ते मी मिळवतोच. मी इथला दवाखाना सोडून चालतं व्हावं अशी तुमची इच्छा आहे का? आता ते विसरा बाई. माझ्या मनात तुम्ही भरल्या आहात. एकदा तरी तुमची चव घेतल्याशिवाय सुटका नाही तुमची. इतकी स्वस्त वाटले का मी तुम्हाला? ती संतापानं फुलली होती. मग किंमत काय तुझी ते तरी सांग. तो सरळ एकेरीवर आला. हे बघ, या शहरात आता तू कुठेही दवाखाना घाल, तुझी सुटका नाही. गाव सोडून निघून गेलीस तरी पिच्छा सोडणार नाही तुझा, अशी धमकी देऊनच तो बाहेर पडला. त्यानंतर महिनाभर तो फिरकला नाही. ती थोडी सावरली, पण दिवसा उजेडीच दवाखाना बंद करत होती. महिनाभर तो आला नाही तेव्हा तिला वाटलं त्यानं फक्त आपल्याला घाबरवलं, पण तसं नव्हतं. तिला खरा धक्का बसला तो ती मावस बहिणीच्या लग्नाला गेली तेव्हा. लग्नानंतर मावशीनं तिला आग्रहानं ठेवून घेतलं. गेले 3-4 महिने सोसलेल्या मानसिक ताणानंतर तिलाही विरंगुळा हवाच होता. मागे रेंगाळलेल्या काही पाहुण्यांबरोबर ती पुण्यात मनमुराद भटकली. एका संध्याकाळी लक्ष्मी रोडवरची दुकानं न्याहाळताना तिनं त्याला पाहिलं. बाप रे, शिवराम! तिच्या मणक्यातून भीतीची थंड लाट सळसळली. त्याच्या धमकीत किती तथ्य आहे हे तिला जाणवलं, पण आता फार उशीर झाला होता. दवाखाना बंद करून घरी बसण्यात अर्थ नव्हता. स्वतःच्या नावाशी तिचं नाव जोडून त्यानं पद्धतशीरपणे बदनामीला सुरुवात केली होती. 2दा ठरत आलेलं लग्नही मोडलं तेव्हा ती हवालदिल झाली. वडिलांनी पोलिसात जायचं ठरवलं तेव्हा तिनं अडवलं. पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यानं तिच्या अब्रूचे आणखी धिंडवडे काढले असते. तिच्या जिद्दी आणि हेकेखोर स्वभावाची ती स्वतःच गुलाम बनली होती. त्या स्वभावानं पुन्हा उचल खाल्ली आणि तिनं निर्णय घेऊन टाकला. नेहमीच्या वेळेवर तिनं दरवाजा उघडला. 15-20 मिनिटात अपेक्षेप्रमाणे शिवराम आलाच. ये, तुझीच वाट बघत होते, मला तुझ्याशी बोलायचंय. तिचं एकेरी बोलणं ऐकून तो चकित झाला. तिचा नूर काहीसा वेगळा दिसत होता. काय बोलायचं आहे? त्यानं उद्दामपणे विचारलं. तू मला सुखानं जगू देणार आहेस की नाही? मला जे हवंय ते मिळेपर्यंत नाही. ठीक आहे, ते तुला मिळेल, ती सावकाश म्हणाली. तो अविश्वासानं आणि काहीसा गोंधळून तिच्याकडे पाहत राहिला. पण त्यासाठी तुला माझ्याशी लग्न करावं लागेल, ती म्हणाली.
त्याला धक्क्यावर धक्के बसत होते. त्यातून बाहेर आल्यावर त्यानं जोरात मान हलवली. छ्या, नसत्या लफड्यात नाही अडकायचं आपल्याला. एका स्त्रीवर बलात्कार करण्यापेक्षा सुद्धा लग्न करणं अवघड वाटतं तुला? तू माझ्यापुढे 2च मार्ग शिल्लक ठेवले आहेस, लग्नाचा आणि आत्महत्येचा. पण लग्न न करता मला हवं ते मिळवण्याची ताकद माझ्यात असताना मी लग्नाच्या खोड्यात का अडकू? तुला जे हवं ते लग्नानंतरच मिळेल. एक लक्षात ठेव, तू जर माझ्याशी अतिप्रसंग केलास तर मी आत्महत्या करीन आणि मरण्यापूर्वी माझ्या मृत्यूला तू जबाबदार आहेस असं लिहून ठेवीन. कलंकित होऊन जगणं मला पसंत नाही आणि तू तर त्याचाच विडा उचलला आहेस. शिवराम विचार करत होता. ही पोरगी जबरदस्त दिसते. मला घाबरवण्याऐवजी मलाच शह देते आहे. दिसायला चांगली आहे, उच्च कुळातली आहे, डॉक्टर आहे. आपलीही प्रतिष्ठा वाढणारच की, बायको डॉक्टर आहे म्हटल्यावर. आरामात बसून खायला मिळेल ते वेगळंच. मला उत्तर हवंय तुझं. या क्षणी माझ्या दवाखान्यात कुठल्याही वेदनेशिवाय मरण येऊ शकेल असं विष आहे. बोल, काय ठरवतो आहेस? ही जगावेगळी बाई असं करायला मागे पुढे बघणार नाही याची त्याला खात्री पटली. तिनं जीव देऊन खरंच आपल्याला गुंतवलं तर सगळी जिंदगी जेलमध्ये घालवण्यापेक्षा लग्न करणं काय वाईट, हाही एक अनुभव. त्यानं तो अनुभव घ्यायचं ठरवलं. तिचा हा निर्णय कुठल्याही विचारी माणसाला पटण्यासारखा नव्हता, पण तिला असं डोक्यावर टांगती तलवार ठेवून जगायचं नव्हतं. त्यानं तिला बदनाम तर केलं होतंच, तिचं लग्नही तो होऊ देणार नव्हता आणि त्याला हवं ते मोका साधून तो लुबाडणार होता, हेही निश्चितच होतं. मग अशा परिस्थितीत आपण घेतलेला निर्णयच योग्य आहे हे ती आईवडिलांना पटवून देऊ शकले नाही. पण तिचा नाईलाज होता. तिच्या हट्टी स्वभावानुसार ती ऐकणार नाही हे उमजून वडिलांनी प्रामाणिकपणे तिला तिच्या वाटणीचं देऊन टाकलं. आवश्यक तेवढी माया जवळ ठेवून दवाखान्याजवळच तिला मोठा ब्लॉक घेऊन दिला, संसार सजवून दिला आणि कायमचे दूर झाले. लग्न रजिस्टर पद्धतीनं झालं. लग्नानंतर नव्या ब्लॉकमध्ये शिरताक्षणीच शिवरामनं तिच्यावर झडप घातली. दातात ओठ रोवून तिनं सगळं सहन केलं. नंतर त्याला दूर लोटत तिनं बजावलं, यापुढे माझ्या परवानगीशिवाय माझ्या अंगाला हात लावलेला मला चालणार नाही. कुणाच्या बापाची भीती आहे? नवरा आहे मी तुझा. तू हॉलमध्ये झोप. एक उशी आणि चादर त्याच्या हातात देत ती म्हणाली. खुश झाल्यामुळे म्हणा किंवा तिच्या आवाजातल्या करारीपणामुळे म्हणा, तो मुकाटपणे हॉलमध्ये झोपला. आता तिच्या मनावरचं दडपण एकदम नाहीसं झालं. मोकळेपणाने ती दवाखान्यात जाऊ लागली. लोकांच्या नजरा बदलल्या असल्या तरी प्रॅक्टिस आता जोरात चालत होती. शिवरामनं गॅरेजमधलं काम सोडून दिलं. आता उनाडक्या करण्याखेरीज उद्योग नव्हता. अधूनमधून तिच्याशी अगदी प्रेमानं वागत होता. नाही म्हटलं तरी तिच्या बुद्धीचं, सुशिक्षितपणाचं, पांढरपेशी संस्कारांचं त्याच्यावर दडपण येत होतं. ती सहसा त्याला जवळ येऊ देत नव्हती. त्यानं बळजबरी केलीच तर थंडपणे पडून राहत होती. तिच्या थंड शरीराशी खेळण्याचा हळूहळू त्याला उबग आला. तो अस्वस्थ झाला. हक्काची अशी गोरीगोमटी बायको असताना बाजारू सुख लुटण्याची अजून त्याची तयारी नव्हती. पण त्यानं तिला धमकी दिली. तुला काय वाटलं, मी बाहेर मजा करू शकत नाही? करू शकतोस ना, पण नंतर माझ्यावरचा नवऱ्याचा अधिकार पूर्णपणे गमावून बसशील. तिच्या मनात असेल तेव्हा ती त्याला जवळ येऊ देत होती. मनात नसेल तेव्हा ती त्याच्यापुढे नोटा सरकवत होती. तो खुश होऊन मागे सरकत होता. आयतं बसून खाण्याची चटक लागली होती. खाणं पिणं भटकणं यात तो मशगूल होता. अशाच एका बेसावत क्षणी तिनं त्याला पैसे द्यायचं नाकारलं. आधीच नाउमेद झालेला तो संतापून उठला. ही बाई आपल्याला ताटाखालचं मांजर बनवू पाहते हे त्याच्या लक्षात आलं. पैशाच्या दडपणाखाली दबलेला त्याचा स्वाभिमान जागा झाला. आता खेळी त्यानं खेळायचं ठरवलं. विजयाचं समाधान तो तिला मिळवून देणार नव्हता. त्या रात्री तो 10 वाजता घरी आला. तिनं दार उघडलं आणि तिला धक्का बसला. त्याच्याबरोबर एक उफाड्याची पोरगी होती. ही वच्छी म्हणाली, रातभर तुमच्याकडे येते वस्तीला. म्हटलं ये, बायको काही नाही म्हणायची नाही. शिवराम बडबडत होता. तिला बाजूला सारून त्यानं वच्छीला आत ओढलं. विजू अजूनही तशीच उभी होती. काय घडतंय हे अजून तिच्या लक्षात येत नव्हतं. तिच्या देखत शिवरामनं त्या पोरीला जवळ ओढलं. ती मुलगी वडारी असावी. तिच्या अंगात पोलकं नव्हतं. त्याच्या झटापटीमुळे तिच्या छातीवरचा पदर बाजूला झाला. विजू त्या मुलीच्या रेखीव शरीराकडे पाहत राहिली. काळा पण तजेलदार रंग, अजिंठ्याच्या लेण्यासारखं कमनीय शरीर, फुलत्या तारुण्याचा भरगच्च बहर. तिच्या एकटक बघण्यानं वच्छी गोंधळली. तिनं झटकन पदर सावरला. शिवराम धुंदीत होता. बघितलंस, तू नाही तर नाही,
अगं कितीतरी पोरी जीव ओवाळून टाकतात माझ्यावर. अशी मस्त पोरगी मिळाल्यावर तुझी काय गरज. तो बेडरूममध्ये शिरणार अशी शंका येताच तिनं बेडरूमकडे धाव घेतली आणि दार लावून घेतलं. तो दार ठोठावत होता, पण तिनं दाद दिली नाही. त्यालाही वेळ नव्हताच. नंतर कितीतरी वेळ त्या दोघांचे उन्मुक्त हसण्याचे आणि बरळण्याचे आवाज येत राहिले. आत्तासुद्धा तोच प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर दिसत होता. आत्तापर्यंत दोघं एकमेकांना शह देत आले होते, पण आजच्या एवढा विचार कधी करायची वेळ आली नव्हती. राहून राहून त्या वच्छीचा भरदार देह तिच्या नजरेसमोर येत होता. त्या तारुण्याची नव्हाळी ल्यालेल्या स्त्रीदेहानं आपल्या देहाला दिलेल्या शहाला कसं तोंड द्यायचं याचं उत्तर ती शोधत राहिली. अशाच कथा ऐकत राहण्यासाठी रसिक कथाला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.